अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण यातलं शनिवारी अशा प्रकारचं हे जे आपलं निरूपण आहे ते आज अत्यंत चांगल्या पवित्र मुहूर्तावर आपण घेतो आहोत आणि ते म्हणजे आज दत्त जयंती आहे. दत्त महाराजांचा उल्लेख भागवतातच एकादश स्कंधामध्ये आलेला आहे. एकादश स्कंधावर जेव्हा आपण निरूपण करू तेव्हा सविस्तर बोलूच, पण मी आज असा विचार केला की आता आपण 7व्या स्कंधाला सुरुवात करणार आहे. तर 7व्या स्कंधाला सुरुवात करण्याच्या पूर्वी एक सामान्यपणे 10 मिनिटं ते 12 मिनिटं दत्त महाराजांच्याबद्दल बोललो तर ते उचित होईल. आणि आपण सगळे आत्ता दत्ताच्या देवळात नसलो तरी श्रीकृष्णाच्या समोर गीताधर्मदात असताना आणि सर्व देवो नमस्कारा केशवम प्रति गच्छति ही आपली अद्वैताची भावना असल्यामुळे गीताधर्मदाच्या प्रांगणात आपण दत्त महाराजांची आठवण केली तर ती बरोबरच ठरेल. दत्त महाराजांची आठवण मी का करतोय हे या आठवणीच्या शेवटी भागवत जेव्हा सुरू करेन 7वा स्कंद किंवा वैयक्तिक संदर्भ एक माझ्या जीवनातला आहे तो तुम्हाला मी सांगतो आणि मग 7व्या स्कंदाकडं आपण जाऊ. पण दत्त महाराज गुरुदेव दत्त यांची आठवण दत्त जयंतीला करणं हे आपण सगळ्यांनी अत्यावश्यक आहे. याचं कारण असं, एक माणूसच असा आहे की ज्याच्या जीवनामध्ये गुरुतत्व येऊ शकते. माणूस सोडून अन्य कुणाच्याही जीवनात, मनुष्येतर प्राण्यांच्या जीवनात गुरुतत्व नसतं. गुरुतत्व म्हणजे काय, तर गुरु याचा अर्थ व्यापक, श्रेष्ठ, बृहत, मोठं. उदाहरणार्थ आपण चालत असताना चालू शकतो याचं कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आपल्यावर आहे. गुरुत्वाकर्षण, गुरुत्व आकर्षण ते आहे म्हणून आपण स्थिर आहोत, चालू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो. गुरुत्व, गुरुत्वाकर्षण इथल्या गुरु शब्दाचा अर्थ मोठा. आता गुरुत्वाच्या उलट बरोबर शब्द कोणता, तर लघुत्व. लघु कोण, काटकोण वगैरे शब्द आपल्याला माहिती आहे. आता लघु आणि गुरु, लघुत्व आणि गुरुत्व. समजा गुरुत्वाची व्याख्या करा म्हटलं तर कशी करता येईल. आपल्या शिष्याचं लघुत्व जो घालवतो आणि गुरुत्व जो वाढवतो तो गुरु. लघुत्व म्हणजे हीन, कमीपणा, दोष, मर्यादा घालवतो आणि ह्याच्याबरोबर उलट सामर्थ्य, बल, शक्ती वाढवतो तो गुरु. आता मी असं विधान केलं की गुरुत्व ही भावना, शिष्यत्व ही भावना. उदाहरणार्थ भगवद्गीता, भगवान श्रीकृष्ण गुरु, अर्जुन शिष्य. आता ही भावना फक्त मनुष्य प्राण्यात आहे, अन्य प्राण्यात नाही. उदाहरणार्थ गमतीनं असं आपण म्हणूया, सिंह जेव्हा केव्हा पृथ्वीवर जन्मास आला तेव्हापासून आजपर्यंत सिंह जसा 1,00,000 वर्षापूर्वी होता तसाच आता आहे. असं कधी घडलं आहे का की सिंह आणि सिंहीण एखाद्या गुहेच्या बाहेर आपल्या बछड्यांना, छाव्यांना घेऊन, चला आता तुम्हाला शिकार कशी करायचे हे मी शिकवते, अशा प्रकारे धावत जावं. समोरून हत्ती आला तर हत्तीच्या समोरून कधी हल्ला करू नये, कारण त्याच्यावर सोंड असते. हत्तीच्या मागून हल्ला करावा, त्याच्या गंडस्थलामध्ये आपली नखं खुसवावीत आणि त्याला मारावं. असा पाठ सिंहिणीनं किंवा सिंहानं
आपल्या छाव्यानं दिलाय, असं कधी घडलंय का? एखादा घोडा असं दुडक्या चालीनं चालावं, रणांगणामध्ये असं उभं राहावं, स्वाराला अशा प्रकारे मदत करावी, असं कधी शिकवलंय? असं घडलंय का? बघा, घोडा आणि सिंह हे मनुष्येतर प्राणी जेव्हा केव्हा जन्मास आले निसर्गत, त्या वंशदाय म्हणून जे त्यांना मिळालं, वंशदाय म्हणून आईवडिलांच्याकडून, तेवढ्यावरच ते गुजराण करतात मरेपर्यंत. एक माणूस मात्र असा आहे की आईवडिलांनी जे काही दिलेलं असतं, उदाहरणार्थ कर्ण, उदाहरणार्थ एकलव्य, तो मात्र गुरुच्या मदतीनं आपल्यामध्ये भर घालू शकतो. इतकी भर घालू शकतो की दक्षिण ध्रुवाचा उत्तर ध्रुव सुद्धा होऊ शकतो. हे गुरुचं सामर्थ्य आहे. त्यामुळे गुरुत्व, गुरुभावना, गुरुप्रसाद हा फक्त मनुष्य योनीतच शक्य आहे, मनुष्येतर प्राण्यांच्यामध्ये शक्य नाही. आणि हे तत्व अगदी सुरुवातीला आपल्या वेदकालीन ऋषींनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी सूर्यालाही गुरु मानलं. गायत्री मंत्र, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हे सूर्यनारायणा, तुझे सूर्यकिरण माझ्या बुद्धीत प्रवेश करू देत आणि मी प्रकाशमान, तेजस्वी, ज्ञानवान व्हावा. विश्वामित्रांना स्फुरलेला हा गायत्री मंत्र आहे. गायत्री म्हणजे गाय नव्हे, सूर्य. आता जसे विश्वामित्र, जसे वसिष्ठ, जसे याज्ञवल्क्य, अन्य या सगळ्या ऋषींनी सुरुवातीच्या कालखंडात ऋग्वेदामध्ये आपल्याला पौराणिक देव दिसत नाही, तर आपल्याला निसर्गातले देव दिसतात. मग सूर्य असेल, उषा असेल, सिंधू सरस्वतीसारख्या नद्या असतील, आकाशातले मेघ असतील, पाऊस म्हणजे वरुण असेल, इंद्रही असेल, हे सगळं निसर्गातल्या देवतांना प्रथम गुरु त्यांनी मानलं आणि वेद कालामध्ये गुरु तत्वाचा जन्म झाला. आणि आज ज्याला आपण दत्तात्रेय म्हणतो, तोच वेदामध्ये गुरूंचा गुरु म्हणून आहे. म्हणजे आजचा आपला दत्तात्रेय हा पौराणिक आहे. दत्तात्रेय अत्री ऋषींचा मुलगा, अनसूयेचा मुलगा, 3 देवांचं एकत्रीकरण, ब्रह्मा विष्णू महेश, हा पौराणिक देव आहे, पुराणातला देव आहे. त्याच्या मागं जर गेला तर वेदातला देव हा निसर्गातलाच आहे. नंतरच्या उपनिषदीय अन्य कालखंडातला देव म्हणजे एकमुखी दत्त, म्हणजे कोणी ऋषी आहे. बघा, वेदातला देव अमूर्त आहे, निसर्गासारखा. वेदातला दत्त अमूर्त. दत्त शब्दाचा अर्थ काय? दिलेले. दत्त, प्रदत्त, दिलेले. ज्या तत्वाला घेणं माहितीच नाही, फक्त देणंच माहिती आहे, तो दत्त. दुसरं काय बरं? तर दत्त ही स्मर्तुगामी अशी देवता आहे पुराणात. मी तिची आठवण केली की ती उभी राहते. म्हणून आपल्याकडे म्हण आहे बघा, काही माहिती नव्हतं आणि अचानक तो दत्त म्हणून उभा राहिला. हा दत्त म्हणून उभा राहिला म्हणजे काय? तुम्ही स्मरण करा, तो भेटतो. मी ज्यांच्यावर प्रबंध लेखन केलंय, एकनाथ काशीमध्ये 3 वर्ष होते, भागवत लिहित होते, एकादश स्कंद. तर मणिकर्णिका घाट म्हणून आहे, त्या घाटावरही ते प्रवचन करायचे आणि देवळ आहे. एका देवळामध्ये एकनाथ, अशा प्रकारे दत्ताचं देऊळ, एकनाथ कीर्तन प्रवचन करत होते. आणि नाथानं वाटलं एवढं सगळं मी करतोय, ही घडलेली घटना आहे. एकनाथानं वाटलं इतकं सगळं मी करतोय तर दत्तानं मला दर्शन द्यावं की, असं नाथांच्या मनामध्ये आलं आणि गेलं. पण ते देवाला कळलं आणि खरंच ते कीर्तन करत असताना एका दरवाज्यातून दत्त महाराज आले आणि एकनाथांना भेटले. हे जे काही त्यांच्या मनात पक्का आलं, तेच नाथाने जी दत्ताची आरती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये आहे बघा.
आपण जे दत्ताची म्हणून आरती म्हणतो सगळे, ती नाथाने लिहिलेली आहे. ती शेवटी एका जनार्दन आहे आणि एक कडवं आहे. दत्त येऊन या उभा ठाक्याला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होऊन या आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. हे आरतीत आपण रोज म्हणतो, पण हा नाथांचा अनुभव आहे, काशीत घडलेला अनुभव आहे. तरी स्मरणगामी देव आहे. तर स्मरण केलं की तो येतो. मग वैदिक देव अमूर्त, नंतर उपनिषदांच्या कालखंडातला एकमुखी दत्त हा कोणी ऋषी. आता एकमुखी दत्त हा ऋषी आहे किंवा एकमुखी दत्त आहे, हे आहेच मुळी. कारण महानुभाव संप्रदाय म्हणून आहे. महानुभाव संप्रदाय ते पंचकृष्ण मानतात, 5 कृष्ण, आणि त्यांच्यातला एक कृष्ण दत्त आहे. कसं आपलं साम्य आहे बघा गीता धर्मंडाचं याचं. तर महानुभाव संप्रदाय वारकऱ्यांच्या आधी 100 वर्ष आहे. चक्रधर, गोविंद स्वामी, गोविंद प्रभू असे त्यांची मोठी माणसं आहेत. त्यांचा देव एकमुखी दत्त आहे. बरं, अनेक ठिकाणी तुम्ही एकमुखी दत्त बघता, त्रिमुखी दत्त बघता. आता गंमत बघा, अमूर्त, एकमुखी, त्रिमुखी. आणि नरसोबावाडी, औदुंबर, गाणगापूरला गेलो तर पदचिन्ह, पादुका. काय एका देवाचं सामर्थ्य, किती मुख, किती चरण, काय हे सगळं दत्ताचंच वैभव आहे आणि कुणाचं नाही. विचार करा, मूर्तीची पूजा ही सुद्धा सगुण आहे, पण त्याच्याही मागं जाऊन निर्गुणाकडे नेणारी फक्त पदचिन्हांची पूजा. पदचिन्ह पावलं तरी दत्त दिसतो त्या ठिकाणी. पण एक वैदिक दत्त, नंतर आर्ष का ऋषी कालीन एकमुखी दत्त, नंतर अत्री आणि अनसूया यांच्या पोटी 3 देवांनी जे दिलं दर्शन, तो दत्त. हे 3 देवांची कल्पना कुठून आली बरं? तर ती गीतेची कल्पना आहे. सत्व, रज आणि तम, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 3 भावना, 3 गुण, 3 मुख, त्रिदेव. पण ते जन्म कुठे घेतात? अत्री आणि अनसूया. अत्री शब्दाचा अर्थ अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे 3 गुण. सत्व, रज, तम हे गुणही ज्यांच्या ठिकाणी नाहीत, कारण ते 3 गुणांचं चांगलं वाईट आहे ना. सत्व आवडतो, पण तमाचं काय करायचं? पण टाळता तर येत नाही. असं कोणी जगात माणूस आहे कधी रागावलाच नाही, नाही ना. पण जे असं आहे ते अत्री, त्यांच्या पोटी जन्मास येतो. म्हणजे ज्याच्याकडे 3 गुण नाही त्याच्या पोटी 3 गुण जन्मास येतात, अत्रीच्या पोटी. पण ते कसे बरेच चांगले होतात? तर वडील अत्री आहेतच, पण आईचं वैशिष्ट्य असं की तिला मत्सर माहितीच नाही. माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर मत्सर, म्हणजे स्पर्धा. सुखानं घास खाता येत नाही. म्हणजे कसं, आता आंब्याचं सीझन येणार आहे. मी समजा 1000 रुपये डझन आंबे आणले खायला सुरुवात केली आणि कानावर बातमी पडली शेजाऱ्यांनी 1500 रुपये डझन आंबे आणले, तर माझे 1000 रुपयाचे आंबे काही मला गोड लागत नाही. ते कळलं नाही तर गोड लागतात, पण 1500 कळल्यानंतर 1000 गेले फुकट. असूया. आणि जिला असूया नाही ती अनसूया. दत्तांच्या आईचं नाव बघा, अनसूया. असूया, अनसूया आणि अत्री. असे अत्री, असे अनसूया माता पिता त्यांच्या पोटी जन्मले. बरं, या दत्तात्रेयांचे शिष्य कोण कोण बरं? ज्याचा उल्लेख भागवतात येतो तो यदू राजा, म्हणजे आपल्या श्रीकृष्णाचाच पूर्वज. कसं नातं आहे पुन्हा, हा यादव आहे ना, तर यदू राजा हा एक मोठा. आणि कोण? सहस्रार्जुन. आता गंमत आहे, हा सहस्रार्जुनही दत्ताचा शिष्य, आणि त्या सहस्रार्जुनाचे 1000 हात छाटणारा जो परशुराम, तोही दत्ताचाच शिष्य. गुरु एकच, शिष्य मात्र 2. सहस्रार्जुन, यदू राजा,
परशुराम एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि स्वतः एकनाथ हे सगळे दत्ताचे शिष्य आहेत. कुठला दत्त? पौराणिक दत्त. आता भागवताशी जोडून मग माझी आठवण सांगतो. तर भागवताला जोडायच्या पूर्वी आपण सगळ्यांनी एक विश्वास ठेवूया, मनपूर्वक विश्वास ठेवूया की दत्त महाराज हे स्मरणगामी आहेत ना. मग आजच्या कालखंडामध्ये सुद्धा जे आम्हाला अवतारी पुरुष म्हणून माहिती आहेत ते दत्ताचेच अवतार आहेत. मग गाणगापुराहूनच आलेले अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतारच आहेत. साईबाबा दत्ताचे अवतारच आहेत. अन्य मी 2 सांगितले, अन्य तुम्हाला माहिती असतील की वर्तमान काळातले साधू संत दत्ताचे अवतारच आहेत. आणि यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही, काही हरकत नाही. याचं कारण दत्त ही इतकी प्रेमळ देवता आहे, दत्त ही इतकी प्रेमळ देवता आहे की भक्त कशीही भक्ती करू दे दत्ताला आवडते. इथं धर्म, पंथ, जात, वय कशाचं बंधन नाही. आणि म्हणून तुम्ही बघा दत्ताची देवळं अनेक ठिकाणी असतात. मला तर गमतीनं असं वाटायचं प्रत्येका बघा जुन्या काळात एस टी आपली व्यवस्थित चालायची. अलीकडे जरा लालपरीला दिवस जरा अलीकडे बरे आलेत आता, पण म्हणजे अर्ध तिकीट झाल्यापासून, परंतु पूर्वी जरा वाईटच होतं. मी सहजपणे महाराष्ट्रामध्ये फिरताना असा विचार करत होतो की सगळ्या एस टी स्टँडच्या बाजूला एक मंदिर बांधलेलं असतं, सगळ्या एस टी स्टँडच्या. आणि सामान्यपणे मी जे बघितले तर 80% सगळ्या एस टी स्टँडच्या बाहेर दत्ताची देवळं असतात. माझ्या मनात विचार आला, या एस टी स्टँडचा प्रमुख जो कोणी स्टँडचा प्रमुख असेल तो काय दत्तभक्तच असतो काय? हे कसं बरं, त्याची तर बदली होते, मग कसं काय तो देवळं बांधतो? आता हा विचार मी तुमच्यावर सोडतो. तर दत्ताची देवळं कशी काय असतात बघा, विचार करा. तर दत्त हा सगळ्यांचा लाडका देव आहे. आता दत्ताचं वैशिष्ट्य असं की तो स्वतः यदुराजाला सांगतो की लोक मला गुरुदेव दत्त म्हणतात, गुरूंचा गुरु गुरुदेव दत्त. पण भागवताच्या एकादश स्कंदात ते सांगणार आहेत की मी 24 कलांचा पौर्णिमेचा चंद्र होण्यासाठी, नेहमी 15 किंवा 16 कला असतात, पण 24 कलांचा आकडा वाढला, 24 कलांचा गुण पौर्णिमेचा चंद्र होण्यासाठी ते म्हणतायत दत्त महाराज या यदुराजाला की मी 24 गुरु केले. त्यांची यादी मी वाचून दाखवणार आहे आणि जेव्हा बोलेन एकादश स्कंदात त्यावेळी सविस्तर बोलणार आहे. पण त्या 24मध्ये 2 किंवा 3 फक्त मनुष्य आहेत आणि बाकी सगळे विश्वातले आहेत, सृष्टीतले आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, सर्प आहेत. त्याच्या मागचं तत्व तुम्हाला मी सांगतो. ज्ञानेश्वर म्हणाले चिदविलासवाद. चिदविलासवाद म्हणजे काय बरं? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. पण ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच आकाशगामी राहतं. ज्ञानोबा माऊली, ज्ञानदेव, आपण नमस्कार करायला गेलो माऊली म्हटलं तरी ज्ञानेश्वरांच्या बद्दल एक आदरयुक्त भीती वाटते. पण तेच तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव यांच्याबद्दल आदरयुक्त भीती शब्द चांगल्या अर्थानं, पण भीतीबरोबर प्रीती पण वाटते, म्हणून आपण तिला माऊली म्हटलंय. विठोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली म्हणून आपण जोडून घेतलंय, जरा कमी केलंय. म्हणजे भीती वाटत असली तर अधिक जवळ आईच्या पदराला कुणाला हात पुसता येतो ना पोराला, तसं केलं आपण. पण आपण केलंय. ज्ञानेश्वर हे व्यक्तिमत्व इतकं विलक्षण आहे की त्याचं स्मरण करणंच फार चांगलं. फार जवळ जाण्याची योग्यता आपली नाही आहे. अधिक बोलत नाही जेव्हा, नाही तर काही पण गैरसमज होऊ शकेल. मुद्दा असा की ते ज्ञानेश्वर, तो गुरुदेव दत्त हे जेव्हा चिदविलासवाद सांगतात तर एकनाथाने वाक्य बघा, आकाशातला जो चिदविलासवाद होता तो पृथ्वीवर आणला
आकाशातला चिदविलासवाद पृथ्वीवर आणला आणि नाथ भागवतातल्या 24 गुरूंची कथा सांगून सृष्टी हीच गुरु हे तुम्हाला मला पटवून दिलं. मी तुम्हाला चिदविलासवाद म्हटलं, चितविलास काही कळत नाही, पण सृष्टी हीच गुरु म्हटलं कळतं. वटपौर्णिमा, नागपंचमी काय आहे? सृष्टी हीच गुरु, हेच आपल्याला भागवतामध्ये दिसेल. आता एकादश स्कंद भागवतामध्ये हेच ओव्यातून सांगितलंय, श्लोकातून सांगितलंय. कोणकोणते गुरु सांगितलेत बघा. गुरूंची फक्त यादी आता वाचतो, एखाद्याबद्दल बोलतो आणि नंतर सविस्तर आपण एकादश स्कंदाच्या वेळा बोलूया. इथं म्हटलंय, आता हे मराठी आहे, कुणीतरी भाषांतर केले चांगल्या प्रकारे, अनुवाद. आता मुक्त करतो संचार, गुरूंची शिकवण आधार, त्यांची नावे विचार, ऐक राजा. माझ्या गुरूंची, आता गुरुदेव दत्त म्हणतायत, माझ्या गुरूंची नावे जाण. पृथ्वी, आता आपण मोजत जाऊया, 24 आता येईल. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पुढं पतंग, मधमाशी, शिकवण दिली कैसी. नाही थांबा, पुन्हा म्हणतो अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, गजराज, हरिण, मासा, पिंगला, एक मनुष्य, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण करणारा म्हणजे शरकर्ता. पुढे बघा, साप, कोळी, कुंभार, माशी, 24 गुरु माझ्याशी. सुरुवात कुठून केली? पृथ्वीपासून, आणि शेवट कुठे झाला? कुंभार माशी. 24 गुरु माझ्याशी, शिकवण दिली त्यांनी कशी, आचरणावरून त्यांच्या. असे 24 गुरु आहेत. आता यामध्ये मनुष्य प्राणी कोण कोण आहेत? तर शरकर्ता, आता याचीच गोष्ट पाहूया आपण. बाण करणारा, धनुष्य बाणातला बाण असतो लोखंडी, तो करणारा. आणि कोण आहे? एक कुमारी आहे, तिची कथाही मोठी छान आहे, एकांत प्रियता शिकवली आहे. एक शरकर्ता, एक कुमारी, दोन झाली माणसं. अशी आणखी 2 त्या ठिकाणी 4 तुम्हाला दिसतील. बाकी सगळे सृष्टीतले पशु पक्षी आहेत. 24 20 जे केवढं 2/3 बहुमत होऊन गेलं की नाही, नुकता निवडणुका झाल्या ना. तर अशा प्रकारच्या बहुमतानं गुरुपद कुणाला मिळालंय? तर सृष्टी, तिच्यातले प्राणी, मनुष्य प्राणी कमी आहे. आता या कुमारीची गोष्ट थोडी मोठी आहे म्हणून आता नाही सांगत, एकांत प्रियता. पण शरकर्त्याची गोष्ट छोटी आहे, ती लक्षात घ्या. कुणाला गुरु केलं? गुरूंच्या गुरुदेव दत्तांनी एक लोखंडी काम करणारा, लोखंडाचे बाण बनवणारा, ती जी काही आहे विशिष्ट प्रकारची त्या ठिकाणची अग्नीशी खेळ तो करणारा, असा एक सामान्य लोहार, समाजातला काय फार मोठा प्रतिष्ठित नव्हे, असा कोणी एक लोहार रस्त्याच्या कडेला त्याचं चंद्रमौळी घर, त्या ठिकाणी धनुष्यबाणातला बाण बनवत बसलाय. ती त्या ठिकाणी भट्टी पेटलेली आहे, वारा घातला जातोय, लोखंड तापवलं जात आहे, वाकवलं जात आहे, अणुतुच्चीदार त्याला केलं जात आहे, उलटं सुलटं केलं जात आहे. त्याच कामात तो व्यग्र आहे. आणि दत्त महाराजांनी शेजारी उभे राहिले, त्यांचं गुरु होणार आहे ना तो. आणि दत्त महाराज त्याचं ते काम बघत होते, किती एकाग्रतेनं हा काम करतोय. आणि आश्चर्य म्हणजे तेवढ्या थोड्या वेळामध्ये दत्त महाराज बघत असताना, अवधूत आहेत ते, आधी अवधूत बघत असताना एक राजा मिरवणुकीने गेला. आता राजा हत्तीवर बसलेला,
त्याच्याबरोबर निश्चितपणे सैन्य, घोडे, नाही म्हटलं ते तुतारी, नगारा, काही ना काही वाद्य, असा मिरवत कदाचित साखर वाटत राजा गेला. आता राजाची मिरवणूक बघायला किती दुतर्फा लोक उभे राहिले असतील, हातातलं काम टाकून गेले असतील की नाही, हे सगळं दत्त महाराज बघतायत. आणि तो पुढे गेल्यानंतर आता राजा कोण असा विचार मनामध्ये आला. त्याचे लोहार त्या गावातलाच आहे, मग इतर कोणाला विचारण्यापेक्षा त्यालाच विचारूया. म्हणून दत्त महाराजांनी त्याला विचारलं की आत्ता जो राजा गेला त्या राजाचं नाव काय? तेव्हा तो लोहार वर मान करून म्हणाला, काय म्हणाला? राजा आत्ता गेला. ते म्हणाले म्हणजे काय, एवढी मोठी मिरवणूक गेली, एवढी मोठी वाद्य वाजली, एवढा मोठा राजा गेला, त्याचं नाव विचारतो तुम्हाला? तुम्हाला नाव सांगतो, पण राजा आत्ता गेला. म्हणजे याला काम करताना वरात एवढी जाऊन सुद्धा माहिती नाही. अशी एकाग्रता कामात जर असेल तर ते काम 100% यशस्वी होणार. हा एकाग्रतेचा गुण मी शरकर्त्या करून शिकलो. शरकर्ता, बाण तयार करणारा, असं दत्त महाराज आपल्याच भागवतात 11 स्कंधात 7 ते 9 अशा प्रकारचे अध्याय त्याच्यामध्ये या 24 गुरूंच्या कथेमध्ये सांगतात. आज दत्त जयंती आहे, दत्तात्रयांच्या गुरूंची कथा आपण बघितली. आता वैयक्तिक संदर्भ सांगतो. ज्यांना दत्तात्रेयांचा वर्तमान काळातला 3रा अवतार मानलं जातं ते आहेत टेंबे स्वामी. त्यांना थोरले महाराज असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यांच्या मागं कोण कोण? तर त्या टेंबे स्वामींच्या मागं 2 मानले जातात. एक म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि त्यांचे शिष्य नरसिंह सरस्वती. श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती ह्या 2 गुरूंचं चरित्र म्हणजे दत्त संप्रदायात वाचतात ते गुरुचरित्र. आपण जे गुरुचरित्र म्हणून वाचतो सगळे दत्तभक्त वाचतात. सरस्वती गंगाधर नावाच्या कानडी माणसानं मराठीत लिहिलेलं आहे. काय गंमत आहे बघा. पण त्याचं नाव सरस्वती, वडिलांचं नाव गंगाधर, मुलाचं नाव सरस्वती. तो जन्मानं कानडी आहे पण तो मराठी आहे. त्यानं मराठीत गुरुचरित्र लिहिलंय जे आपण वाचतो आणि त्याचं काही फळही येतं सप्ताह केल्यानंतर, तुम्हाला माहिती आहे. आता हे जे टेंबे स्वामी ते नरसिंहवाडी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. नंतरच्या कालखंडात त्यांनी अनेक ठिकाणी चातुर्मास केले. अखेर ते गरुडेश्वर म्हणून गुजरातमधलं जे आहे त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. हे टेंबे स्वामी विलक्षण दत्तभक्त. त्यांनी संस्कृतमध्ये मराठीमध्ये एवढी प्रचंड ग्रंथसंपदा केली आहे की एका माणसाने त्यावर प्रबंध लेखन करून PhD मिळवायचं काय कारण नाही. 2-4 जणांनी मिळवलं तरी चालेल. जे तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगतोय. 2-4 जण PhD करू शकतील जे फक्त संस्कृत, फक्त मराठी, नंतर आणखी काही प्रचंड लेखन या माणसाने केलेलं आहे. अत्यंत व्रतनिष्ठ. म्हणजे आपली पोटदुखी असेल, त्यांना पोटदुखीचाही त्रास होता, तर ती बरी करण्यासाठी तपश्चर्या करूनच ती बरी करायची, औषध नाही घ्यायचं. अशा विलक्षण कथा टेंबेस्वामींच्या जीवनात आहे. कुठं टेंबेस्वामींचं चित्र वाचायला मिळालं तर जरूर वाचा. तर कादंबऱ्यासुद्धा आहे. आता 2 मिनिटात माझा संदर्भ सांगतो. या टेंबेस्वामी ज्या नरसिंहवाडीला होते, नरसोबावाडी, नरसिंहवाडी, त्या 12 वर्षामध्ये काही लहान मुलं त्यांची सेवा करत होती. ते वयाने मोठी होते. काही लहान मुलं त्यांची सेवा करत होती. त्यात एक लहान मुलगा त्यांची सेवा करत होता. त्याचं नाव बंडू काकतकर. बंडू काकतकर. या बंडूबद्दल प्रेम टेंबेस्वामींना इतकं होतं की नंतरच्या कालखंडात जेव्हा नरसोबावाडीला ते पत्र लिहायचे तेव्हा त्यामध्ये ते उल्लेख करायचे, चिरंजीव बंडूला नारायण. जो संन्यासी असतो तो नमस्कार म्हणत नाही, नारायण म्हणतो. तर बंडूला नारायण असं म्हणायचे अशी पत्र उपलब्ध आहेत.
आणि हे बंडोपंत म्हणजे त्याचे बंडू काकतकर, हे बंडोपंत काकतकर जे नरसोबावाडीतले एक मोठे व्यापारी. आणि वैयक्तिक संदर्भ असा की ते माझ्या आईचे वडील, माझा आजोळ काकतकर आहे, नरसोबावाडी. एवढाच वैयक्तिक संदर्भ पुरे. आता भागवताकडे आपण येऊया. आणि भागवताकडे आपण आलो की सप्तम स्कंधाला आत्ता आपण सुरुवात करणार आहोत. आता सप्तम स्कंधाची सुरुवात ही भगवद्गीतेप्रमाणेच गुरु शिष्य संवादानं होते. शिष्य आहे परीक्षिती आणि गुरु आहेत शुकदेव. त्या परिस्थितीत शुकदेवाने एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात. तो प्रश्न तुमच्या माझ्या मनात सुद्धा येऊ शकतो. जे कोणी नास्तिक असतात त्यांच्या मनात नक्की येणार. आणि असा एखादा नास्तिक आपल्याला भेटला तर त्यानं प्रश्न केला तर आपण उत्तर काय द्यायचं? आपण आस्तिक आहोत याची तरतूद भागवतानं केली आहे आणि परीक्षितने केली. जे मुळात परीक्षितने केली आहे आणि व्यासाने भागवतानं तुमची माझी सोय केली. काय प्रश्न आहे बरं? किती बरोबर प्रश्न आहे बघा. हा परीक्षिती म्हणतो शुकदेवांना 7वा स्कंधाचा सुरू झाला. म्हणतो, अहो सर्व प्राण्यांचे हित पाहणारा, सर्वांना प्रिय असणारा, समदृष्टी असणारा असा जर भगवान असेल तर त्याला शत्रू कसे? उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, शिशुपाल, रावण, जरासंध कसे? शत्रू कोणाला असणार? शत्रू हे समदृष्टी माणसाला असणार नाहीत, सर्वांचं हित पाहणार असणार नाहीत, दीनदयाळ परमकृपाळू ह्या कसे असतील? मग परीक्षिती विचारतोय शुकदेवांना की तुम्ही तर भगवंताचं वर्णन करताना म्हणतात सर्व प्राण्यांचं हित पाहतो, तो सर्वांना प्रिय असतो, तो समदृष्टी असतो, मग त्याला शत्रू कसे संभवतात? पुढे तो आणखी विचारतो. परीक्षित हुशार आहे. कसं विचारतो? तो परमात्मा तर निर्गुण आहे. समजा त्यानं सगुण अवतार घेतला, समजा त्यानं सगुण अवतार घेतला तरी त्याला स्वतःचा कार्यभाग असा काही साधायचा नाही आहे. म्हणजे रामाला काही स्वतःला मिळवायचं आहे, कृष्णाला काही स्वतःला मिळवायचं आहे, स्वतःला कार्यभाग असा काही नाही आहे. आणि मग कार्यभाग असेल तर एखाद्याबद्दल प्रेम वाटतं. किती बरोबर प्रश्न आहे बघा. माझं काम साधते ना त्याच्याकडनं, मग तो प्रियच वाटणार की नाही? मी त्याला नाही नमस्कार केला तरी म्हणणार नमस्कार, तो नाही बोलला तरी मी बोलणार. प्रेम का वाटतं? माझा कार्यभाग साधला पाहिजे म्हणून. देवाला तर कुठलाच कार्यभाग साधायचा नाही आहे, मग त्याला कुणाबद्दल तरी प्रेम का वाटतं? प्रल्हादाबद्दल. दुसरा प्रश्न असा, माणसाचं शत्रुत्व कधी उभं होतं? ते एखाद्याबद्दल भीती वाटली की तो नको बाबा की माझा शत्रू झाला, हे भीतीपोटी शत्रुत्व येतं आणि लाभापोटी प्रेम येतं. देवाला काही लाभ नको आहे, मग प्रेम का? बरं भीती नाही, मग भीती नाही, कशाचीच भीती नाही ना, तर शत्रुत्व का? असा प्रश्न विचारला गेला. म्हणजे कार्यभाग नसूनही प्रीती का आणि भीती नसूनही अप्रीती का? शत्रुत्व का? हिरण्याक्ष वगैरेंशी हा मला प्रश्न पडला आहे. असा प्रश्न परीक्षितेने शुकदेवांना विचारला. शुकदेव इतके प्रसन्न झाले, ते म्हणाले तू प्रश्न इतका छान विचारलास की त्यानं मला आत्मसमाधान मिळणार आहे. आता पटकन आपल्याला आत्मसमाधान म्हणजे आपला संतोष वाटतो, पण तसं नाही. आत्मसमाधान म्हणजे आत्म्याबद्दल चर्चा करण्याचं समाधान. ते फरक लक्षात घ्या. इंग्रजी शब्दात आपण बघूया. आत्मा, आत्मन म्हणजे इंग्रजीमधलं सेल्फ, माय सेल्फ, सेल्फ, SELF. पण आत्म म्हणजे सेल्फ आहे
मग सोलचं काय करायचं? SOUL, सोल म्हणजे पण आत्माच ना. सोल, मी स्पिरिट म्हणत नाहीये. स्पिरिटचा अर्थ भूत आहे. त्या भूताशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे. आम्ही सोल म्हणतोय. SOUL, सोल म्हणजे आत्मा, तोही आत्मा, आणि सेल्फ म्हणजे आत्मन. याच्यावर आपण काहीतरी सविस्तर बोलूया, अर्धा तास बोलण्यासारखा आहे. आता मुद्दा असा की जर तो परमात्मा निर्गुण आहे, तर समजा तो सोल म्हणजे परमात्मा जीवात्मा झाला, त्यानं काही अवतार धारण केला, ठीक आहे ना. पण मुळात तो कोण आहे? तर मुळात तो मायातीत आहे, निर्गुण आहे, जन्म मरण विकार शून्य आहे. आणि जिला आम्ही माया म्हणतो, त्या मायेने दिलेला जो देह इंद्रियाचा भाग आहे त्याच्या अतीत आहे. म्हणजे देह इंद्रिय अतीत, जन्मादी, जन्म आणि मृत्यू, विकार शून्य, निर्गुण, द्वंद्वातीत, अमेय, अपरिमेय, मायातीत असा तो आहे. मग असा असलेला तो जो आहे, शुकदेव म्हणतात, त्या अशा एका परमतत्वाच्या मनात कारण काही माहिती नाही, पण स्व इच्छा निर्माण होते. जरा चमत्कारिक वाटणार आहे, आश्चर्य वाटणार आहे, पण त्याचं उत्तर आपल्यापाशी नाही. कशी निर्माण झाली? अगदी बायबलमध्ये आपण बघितलं तर काय म्हटलं जातं? तिथे प्रकाश असावा असं त्या परमात्म्याच्या मनात आलं आणि प्रकाश निर्माण झाला. आपल्याकडे तेच आहे. ही सृष्टी निर्माण करावी असं भगवंताच्या मनात का आलं? का आलंचं उत्तर अजूनपर्यंत 10,000 वर्षात तुम्हाला मला मिळालेलं नाही. वेद सुद्धा काय म्हणतात? न इति न इति. आता ही स्वइच्छा निर्माण का झाली याचं कारण माहिती नाही. पण एकदा स्वइच्छा निर्माण झाल्याबरोबर भगवंताला असं वाटलं की आपलीच एक शक्ती जी आहे ती म्हणजे माया. माया म्हणजे आदि माया, मूळ माया, भगवंताची शक्ती. मी नेहमी उदाहरण देत होते, मला हात वर करावासा वाटला की माझ्या बाहूची शक्ती माझी आहे, तिच्यावर माझं नियंत्रण आहे. मी हात वर करीन नाही तर करणार नाही. ठीक आहे. तसं माया सुद्धा भगवंताच्या अधीन आहे. फक्त त्या मायेच्या साह्याने भगवंताला जशी माणसाला क्रीडा करावीशी वाटते तशी लीला करावीशी वाटली. आता शुकदेव बोलतायत, जशी माणसाला क्रीडा करावीशी वाटली तशी भगवंताला लीला करावीशी वाटली. आता जरा बाहेर जाऊया. आणि क्रीडा कशी करावीशी वाटते? तर आपण असं एके ठिकाणी उभं राहावं आणि 2-3 वर्षाची 2-3 मुलं तुमच्या समोर यावी. ती 2-3 वर्षाची मुलं तुमच्या समोर आल्यानंतर पण त्याचं फक्त निरीक्षण करूया. इथं बोलावली जरी 2-3 वर्षाची मुलं, तर काहीही कारण नसताना ती ओरडतील, काहीही कारण नसताना नाचतील, काहीही कारण नसताना एकमेकांशी कुस्ती करतील, काहीही कारण नसताना भांडतील. हे होतंय की नाही बघा. आता स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी तर स्वस्थ उभा आहे, मी काय करत नाही आहे, आणि पोरं असं का करताय? याचं उत्तर क्रीडा. त्यांना खेळावंसं वाटतंय. ओरडणे ही खेळणं आहे त्यांचं. तुम्ही बघितलं सर, मुलं उगीच ओरडतात, कारण काहीच नसतं. तर ओरडणं ही क्रीडा आहे, खेळणं ही क्रीडा आहे, मारामारी करणं ही क्रीडा आहे, भांडणं ही क्रीडा आहे. जशी या लहान मुलाला क्रीडा करायची वाटते, आणि लहान मुलं तर देवासारखे असतात, म्हणजे देवाला पण क्रीडा करायची वाटते. त्या क्रीडेला फक्त शब्द वेगळा आहे, लीला. आता ही लहान मुलं जी ओरडतात ना, ती त्यांच्यातली जी ऊर्जा असते ना, ती त्यांना गप्प बसू देत नाही. आपण म्हणतो ना, अमक्या तमक्याचं रक्त तापलेलं आहे, तरुण रक्त आहे. मग रक्त तर तेच असतं की ते म्हातारपणी कुठे जातं, काय होतं? पण तापलेलं रक्त, तरुण रक्त आणि म्हाताऱ्याचं रक्त हे आपण म्हणतो. तसं भगवंतानं पण ठरवलं. आता किती इंग्लिश शब्द आहे, लॉजिकल आहे बघा.
एकदा काय झालं, स्वइच्छा कशी पुरी करायची, तर पुरी करायची मग मायेच्या मत्तीनं. आता माया म्हणाली, सांख्य तत्वज्ञान आहे, माया म्हणाली माझ्या मतीने जर खेळ करायचा असेल तर तुम्ही जरी त्रिगुणातीत असलात तरी माझी अट आहे की तुम्हाला त्रिगुणांच्या मत्तीनंच खेळ करावे लागतील. आता पुन्हा व्यावहारिक उदाहरण घेऊया. फुटबॉलचे नियम वेगळे आणि क्रिकेटचे नियम वेगळे. एखादा फुटबॉलपटू म्हणाला मी क्रिकेट खेळणार पण फुटबॉलच्या नियमानं खेळणार, चालेल ना? तसं माया भगवंताला म्हणाली मी कोण आहे, सांख्यांची प्रकृती, तुझ्या दर्जाचीच आहे मी. तू शिव, मी शक्ती. तो पुरुष, मी प्रकृती. तो परमेश्वर, मी माया. तुझ्यासारखीच आहे. तू पती, मी पत्नी. मला सांगा, पत्नी काही अटी घालते की नाही संसारामध्ये, का फक्त पतीचंच ऐकते, म्हणजे पतिव्रता, पण तिने काही बोलायचंच नाही, चालेल? तसं मायेचं ऐकावं लागतं भगवंताला. मग भगवंत काय करतो, आता हे भागवतकार सांगते, तर भगवंत काय करतो, तर त्याला जेव्हा सत्वगुणाचं खेळावंसं वाटतं तेव्हा देव आणि ऋषी निर्माण करतो. देवाला सुद्धा लीला करायची आहे ना. मग जेव्हा त्याला वाटलं सत्वगुण सत्वरजन तमच्या बाहेर जाता येणार नाही, चौथा गुण काही नाही आहे. बरं असं बघा, सत्वगुण नको, आपलं तमोगुण नको, सत्वगुणच पाहिजे. म्हणजे त्या राजाची गोष्ट सांगतात तशी. एक राजा म्हणे क्रिकेटची मॅच बघायला गेला, त्याला काहीच माहिती नव्हती. क्रिकेटची मॅच बघायला गेला, छान क्रिकेटची मॅच, अटी तटीची झाली. आता जसं पाऊस पडला ना तसं पाऊस काय पडला नाही आणि अटी तटीची मॅच झाली. राजा खुश संपूर्ण तासभर मॅच बघत होता. नंतर दिवाणाने विचारलं, महाराज कसं काय वाटलं? म्हणाले फार छान वाटलं, पण एक शंका मला आली की हे 11 लोक खेळतायत ना, हे एकाच चेंडूसाठी का भांडतायत? त्यांना म्हणावं आमच्याकडे 10-12 चेंडू घेऊन जावा ना. अशी संस्थानिकाची गोष्ट आहे. तर काय करायचं, एकदा जर खेळ ठरला तर खेळाचे नियम पाहिजेत की नको? मग सत्वगुण, चला देव आणि ऋषी भागवतात आहे, तुम्ही काढून बघा, देव आणि ऋषी. आता राजस गुण ठरला, मग राजस गुण ठरल्यानंतर रजोगुणातून देव आणि ऋषी गेल्यानंतर तमोगुण नाही आहे, परंतु जरा काहीतरी वेगळ्या देवांच्या पेक्षा, त्याला म्हणतात रजोगुण. तो तमो इतका वाईट नाही आहे आणि सत्व इतका चांगला नाही, त्याला काही इलाज नाही. तर रजोगुणाचा खेळ करायचा, ते देवानं आता असुर निर्माण केले. म्हणून माझं मी बोललो तो, सुर आणि असुरामध्ये राक्षस शब्द आणू नका, राक्षस नंतर होतो. सुर आणि असुर हे सात्विक आणि राजस एकाच आई वडिलांची मुलं आहेत, आदित्य आणि दिती. आईत फरक आहे, वडील एकच आहे, कश्यप, आठवते ना? तर हे ध्यानामध्ये घेतल्यानंतर मग रजोगुण कोणाचा? असुरांचा. आणि तमोगुण जो आहे तो मात्र आपल्याला कळत नाही, पण आपल्याला कळला पाहिजे. गीताही ते सांगते, भागवतही ते सांगतं, यक्ष रक्षांशी, म्हणजे राक्षस हे वेगळे आहेत आणि राक्षसासारखे असुर होतात तेव्हा त्यांना मारावं लागतं. नाही तर प्रल्हाद जन्मानं कोण आहे? असुरच आहे ना, तो भक्त होऊ शकतो ना. पण तो जो राक्षस झाला, रावण मुळात भक्त होता की शिवाचा, पण शिवभक्त असून जर तो राक्षस झाला, तमोगुणी झाला, तर मारायला पाहिजे ना. आणि भागवतकार न बोलता सांगतात, भातुकलीच्या खेळामध्ये जसं सगळं लागतं, भातुकलीच्या खेळात म्हणजे 4 शेंगदाणे, पण त्याचीच पंचपक्वानं बनवायची ना. शेंगदाणे तेवढेच, गूळ तेवढाच, पण पंचपक्वान्न, तसा खेळ आहे. आणि जर नीट खेळला नाही तर रंगतदार कसा काय होणार? तर भगवंताने ठरवले छान खेळायचं. आता भागवतकार आणखीन एक सांगतात, आणि भगवंतानं मायेचं प्रकृती जसं ऐकायचं ठरवलंय तसं आणखी कुणाचं ऐकायचं ठरवलंय. आणि ते म्हणजे भगवंत सुद्धा ज्याला मान देतो ते काल तत्व. यमराज नाही मी म्हणत आहे, काल तत्व. आणि विचार करा, या काल तत्वाला काही उत्तरच नाही. आपल्याच इतिहासामध्ये यावनी आक्रमण आपण का सहन केलं? इंग्रजी आक्रमण आपण का सहन केलं? आपण इतके सद्गुण विकृतीवाले का झालो?
हा सावरकरांचा शब्द आहे. सद्गुण विकृती का झालो? काही उत्तरच नाही. मग काही लोक उत्तर देतात काळाचा परिणाम. मला नाही ते पटत ते, पण मग तुम्हाला उत्तर सांगतोय काळाचा परिणाम. काल तत्व नावाचं एक तत्व आहे. आपण जुन्या काळामध्ये महाभारत सिरीज बघितली बघा, तर तो फिरत होता ना तोसा. आणि भगवान जेव्हा खेळ करतो, एवढं सांगून आपण मूळ ठिकाणी घ्या. भगवान जेव्हा खेळ करतो म्हणजे राम आणि कृष्ण, तेव्हा त्या खेळात तो काळाचे नियम पाळतो. म्हणून राम आणि कृष्ण दोघंही सामान्य माणसाप्रमाणे मृत्यूच, पण कृष्ण एका व्याधा करून शिकारीसारखा आणि राम शरीर नदीमध्ये जलसमाधी घेऊ. मला सांगा, एकनाथाने घेतलेली जलसमाधी गोदावरीच्या कृष्णकमल तीर्थात, आणि रामानं, तुम्ही अयोध्येला गेला तर काही अंतरावर आहे शरीरपासून, आपल्या अयोध्येपासून, तिथं रामाने जलसमाधी घेतल्याचं आपल्याला सांगितलं जातं. रामानं जलसमाधी घ्यावी, त्याच्या आधी लक्ष्मण निघून जावा, त्याच्या आधी सीता निघून जावी. काही विलक्षण आहे जीवन, पण इलाज नाही. त्याला शब्द वापरतात, काळ वंचना करता येत नाही, काळाची फसवणूक करता येत नाही. तो सर्वोच्च आहे, त्याचे नियम आहेत, आणि परमेश्वर सुद्धा ते नियम पाळतो. म्हणजे परिस्थितीच्या प्रश्नाचं उत्तर काय, तर हे कसं काय घडतंय बरं? तर पहिलं उत्तर, देवानं खेळ करायचा ठरवला, स्वेच्छा, सृष्टी निर्माण झाली. मदत कुणाची? प्रकृती किंवा मायेची. तिचे काही नियम आहेत ते स्वीकारावे लागतात. आणि या सगळ्याच्या वर एक काळ नावाचं तत्व आहे, ते अमूर्त आहे. यमराज हा पण घडवलेला आहे, यम आणि यमी त्याची बहीण, हे घडवलेलं आहे आपण वेदामध्ये. मृत्यूला नाव नाही आहे. यमराज मृत्यूचं नाव आपण ठेवलंय, नावं ठेवलीत मृत्यूला, पण एका अर्थ लक्षात घ्या, पण मृत्यू अनामिक आहे असं लक्षामध्ये घेतलं की एक काळ आहे, त्याची वंचना कुणालाही करता येत नाही. म्हणून हे परीक्षित राजा, का बरं भय आणि का बरं भीती, का बरं प्रीती आणि का बरं हे, याचं उत्तर मिळालं. पण 3/4 1/4 उत्तर असं आहे, जे हिंदू तत्वज्ञानाचा पाया आहे ते म्हणजे कर्म विपाक सिद्धांत. तुम्ही या जन्मात सत्वगुणी वागलात, पुढच्या जन्मात तुम्ही सत्वगुणी होण्याची शक्यता आहे. खात्री नाही, पण शक्यता आहे. म्हणजे असं, परीक्षा दिली तर रिझल्ट लागणार की नाही? परीक्षा दिली नाही, कसं काय कळणार? तसं परीक्षा तरी दिवाय ना, सत्वगुणी वागूया ना, ठीक? तर त्या पद्धतीनं कर्मविपाक सिद्धांत, निसर्गाचा नियम, जे पेराल ते उगवेल. बाभळीचं झाड लावलं तर गुलाबाची फुलं नाही येणार, त्याला काटेच येणार. हा निसर्गाचा नियम, नियतीचा नियम, हाच परमात्म्याचा नियम. म्हणून नास्तिकांना आपण सांगायचं, नास्तिकांना म्हणायचं, तुम्ही देव म्हणा म्हणू नका, नियती म्हणा, निसर्ग म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण तुमच्यापेक्षा कोणतरी मोठं आहे असं म्हणा. मीच तो भगवंताचा अवतार असं फक्त म्हणू नका. कारण काही माणसं अशी त्या टोकाला पण जाणारी भेटलीत आपल्याला, मीच भगवंताचा अवतार, एवढं फक्त म्हणू नका, अशी आपण नास्तिकाने विनंती करायची. बाकी काही भांडण नाही. तर मला वाटतं बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळाली. पण भागवतकार हे कवी असल्यामुळं त्यांनी 3 शब्द वापरले. 100% नाही येत ते, पण छान आहे. म्हणजे कसं बघा, एकदा देवाला वाटलं की आपण निद्रा किंवा विश्रांती घ्यावी, निद्रा किंवा विश्रांती. एकदा देवाला वाटलं भोगेच्छा म्हणजे उपभोग घ्यावा, आणि एकदा देवाला वाटलं की जगाचा नाशच करावा, जगाचा नाश करावा, सुखानं विश्रांती घ्यावी, आणि त्याच्या आधी म्हटल्याप्रमाणे सुखाचा उपभोग घ्यावा. उपभोग विश्रांती विलय, उपभोग विश्रांती विलय, सत्व रज तम असे भागवतकार म्हणतात. 100% नाही आहे, पण भागवतकार नमूद केलंय म्हणून आपण जाऊया पुढं. भागवतकार आणि आपल्याला सांगतात, एक 5 मिनिटं घेतो, कारण आधी दत्त महाराजांच्यावर आपण बोललं की भक्तीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. हे भक्त आपल्या भागवतात, गीतेत
आणि हिंदू धर्मातच संभवतो. अन्य धर्मात, पंथात, संप्रदायात संभवत नाही, पण हिंदू धर्मात संभवतो. काय बरं? तर भक्तीचा एक प्रकार असतो, तिचं नाव विरोध भक्ती. म्हणजे विरोध करणारा सुद्धा भक्त. तर संदर्भ कसा आला तो सांगतो. आपलं परीक्षित राजाला प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर शुकदेव म्हणाले, हे परीक्षिते, तू जो हा मला प्रश्न विचारलास, हाच प्रश्न जुन्या कालखंडामध्ये कारण परीक्षितीनं प्रश्न विचारताना म्हटलं होतं की वृत्रासुर जो होता भागवतात, वृत्रासुर जो होता त्याला सद्गती कशी मिळाली, आणि वेन नावाचा राजा होता, हे सगळं पूर्वी होऊन गेलंय. हा वेन नावाचा राजा होता तो मात्र नरकात कसं काय गेला? वृत्रासुरही पापीच, त्याला स्वर्ग, आणि वेनही पापीच, त्याला नरक, हे कसं काय? असं परीक्षितीने विचारलं. नेमका हाच प्रश्न शुकदेव म्हणतात तुझ्या पूर्वजांनी विचारला होता, ते म्हणजे धर्मराज. आणि धर्मराजाने युद्धानंतर जो राजसू यज्ञ केला, त्या यज्ञाच्या अखेरी त्यांनी प्रश्न विचारला राजसू यज्ञाच्या वेळेला, की ज्यानं विरोध केला होता शिशुपाल, त्याचं मस्तक उडवलं गेलं, शिक्षा दिली गेली, पण तो शिशुपालाची ज्योत सुद्धा त्या वृत्रासुराप्रमाणेच देवामध्ये सामील झाली. परीक्षितीनं प्रश्न वृत्रासुराचा विचारला, धर्मराजाने शिशुपालाचा विचारला. प्रश्न एकच आहे की हे तर पापी आहे, हे तर तमोगुणी आहे, आणि अशांचा देव कसा काय उद्धार करतो? त्या शिशुपालाला कसं काय सायुज्य प्राप्त झालं? तेव्हा भगवंत म्हणाले, अरे एक अनुबंध आहे. तो अनुबंध असा की जे कोणी प्रखर वैर करतात, जे कोणी प्रखर वैर करतात तेही मला येऊन मिळतात. जे कोणी उत्कट भक्ती करतात तेही मला येऊन मिळतात. जे कोणी माझं पराकोटीचं भय बाळगतात तेही मला येऊन मिळतात. आणि जे कोणी पराकोटीचा स्नेह, आता भक्ती शब्द नाही आहे, स्नेह किंवा वात्सल्य, त्यांची एक भावना आहे, हे करतात तेही मला येऊन मिळतात. आता हे कोण कोण आहेत बरं? तर कंस जो होता त्याला सतत भय वाटत होतं. शिशुपाल जो होता त्याला सतत वैर वाटत होतं. पांडव जे होते त्यांची भक्ती होती. आणि भागवताचं खास वैशिष्ट्य असं आहे की गोपींची भक्ती जी आहे ती पांडवांच्या भक्तीसारखी शरणागताची भक्ती नाही आहे, तर सख्य भक्ती आहे. भक्तीचे प्रकार दोन, एक शरणागताची भक्ती आणि दुसरी कोणती? सख्य भक्ती. सख्य भक्ती कुठं संभवते? तर गोपींच्या बाबतीत कृष्णाची सख्य भक्ती ही वात्सल्याच्या अंगानं झालेली आहे प्रकार. आणि म्हणून नारद मुनी म्हणतात की भक्ती जर करायची असेल तर यथा व्रज गोपिकानाम. भक्तीचं शेवटचं टोक कोणतं? व्रजभूमी म्हणजे वृंदावन गोकुळात जी गोपीने केली ती. पण भागवताचा अभ्यास करताना गोपींच्या रासक्रीडेचा चुकीचा अर्थ लावला गेलाय, कात्यायनी व्रताचा चुकीचा अर्थ लावला गेलाय, आणि वात्सल्याच्या ठिकाणी आराधना असताना कोणीतरी राधा नावाची एक कल्पित व्यक्ती निर्माण केली, कल्पित व्यक्ती निर्माण केली. अख्ख्या भागवतामध्ये राधा हा शब्द नाही, राधा नावाची व्यक्ती नाही, फक्त गोपींचा उल्लेख आहे. आणि त्या सगळ्या गोपी आराधना करणाऱ्या आहेत, राधा नाही. पण हे भागवत सांगताना ठामपणे आपण सांगितलं पाहिजे. आणि मी गीतेचा अभ्यासक असणारा ठामपणे तुम्हाला सांगणार आहे. मग जेव्हा कात्यायनी व्रत येईल तेव्हा काही बोलणार आहे, जेव्हा रासक्रीडा येईल तेव्हा काही बोलणार आहे. ते खूप लांब आहे अजून. पण भूमिका लक्षात ठेवा, भागवत ही भक्ती आहे, ती सख्य भक्ती आहे.
ती वात्सल्य भक्ती आहे, ती शृंगार भक्ती नाही. कोणी म्हणत असेल तर तो प्रतारणा करतोय हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि पुराव्यानं म्हणजे श्लोकाच्या आधारे बोललं पाहिजे. जसं मी सांगितलं, कुणी अभ्यास करून अख्ख्या भागवतातल्या दशमस्कंधात राधा नावाची एक व्यक्ती दाखवावी. ती जयदेव कवीच्या गीत गोविंदातून 11व्या-12व्या शतकात आपल्याकडे अवतीर्ण झाली आहे आणि भागवत इसवी सन पूर्व 1000 आहे. 2000 वर्षानंतर आराधनेची राधा जयदेव नावाच्या एका कवीनं गीत गोविंद सारख्या सुंदर काव्यातून, यात वादच नाही, अत्यंत सुंदर काव्यातून तुम्हाला मला दिली. पण ती सख्य भक्ती, वात्सल्य भक्ती आहे हे आपण पुराव्यानं पाहिलं पाहिजे. विषय निघाला पण एकदम दत्त महाराजांच्या पासून राधेपर्यंत आपण पोचलं असं तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, थांबूया.